तैयार बनी, अच्छा पकड़ो उसको। हेलो हेलो थैंक यू। थोड़ा आज इकडे येऊन जा मोबाईल बाकी फोटोग्राफर बस का ये आउट फोकस हो रहा है भाई। चलो यार चलो जल्दी बाहर या बाहर है क्या चला 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 साहेब मागे मोबाईल मागे मारा कॅमेरा चला चला रास्ता थोडा रास्ता मंगळवार रास्ता बाहेर घ्या पटकन चला बाहेर घ्या हमारी 2015 से मांग थी उर्दू स्कूल की 9वीं और 10वीं चालू करने की। हम बार बार इनके पास प्रस्ताव देते थे लेकिन ये लोग उसका ख्याल ही नहीं देते थे। इसके लिए मैंने ये 4 दिन पहले उनको अल्टीमेटम दिया था कि मैं 24 तारीख को आत्मदान करने वाला हूँ। 9वीं का वर्ग कभी चालू नहीं किए तो इसके लिए मैंने ये आज आत्मदान की तैयारी करके हमारे सब गाँव वाले के साथ में यहाँ पर आके आत्मदान करने की तैयारी की थी। लेकिन आज यहाँ आने के बाद शिव और अंबादास दादा दानवे विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य और सभी साथियों के साथ में मिलकर उन्होंने ये कहा कि हम तुम्हारी अपने सोमवार तक के उर्दू स्कूल चालू करने की आदेश देते।
4 महिन्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊनही आंदोलन केलं होतं, त्यावेळेस तुम्हाला हेच आश्वासन दिले? नाही नाही, आम्ही नव्हतो त्यावेळेस आंदोलनामध्ये, आम्ही नव्हतो. आम्ही प्रथमतःच आंदोलन करीत आहोत. उर्दू शाळेच्या संदर्भात हा पहिलाच आंदोलन. लेखी आश्वासन दिलंय? लेखी आश्वासन अजून काही दिलं नाहीये, पण तोंडी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की सोमवारपासून तुम्ही शाळा चालू करण्यात यावी म्हणून. मला स्टाफ उपलब्ध होणार आहे का? शिक्षक उपलब्ध करणार आहे? तिथं करून द्यावंच लागेल ना त्यांना. शिक्षक उपलब्ध, ज्यावेळेस शाळा सुरू झाली त्यावेळेस शिक्षक उपलब्ध करून द्यावंच लागेल त्यांना. सध्या त्यांच्याकडे शिक्षक आता अवेलेबल आहेत. आता काय माहित काय करतात ते. कारण आमच्याकडे मागणी म्हणणे नाही झाली तर पुढे मग पुन्हा पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल हेच, दुसरी दिशा पाऊलच नाही, हेच करणार आहे. आत्मदान आता मग करणारच आहे. ह्या वेळेस त्यांनी आता सांगितलं की तुम्ही सोमवारपासून शाळा चालू करू शकता. जर याच्यात काही व्यत्यय आला तर मग न विचारा करता आत्मदान करणार. अनीस पटेल, माजी सरपंच कोळीबोड का, तथा शालेय शिक्षण समिति अध्यक्ष। 2015 से लेकर अब तक के हम बार बार एक बात को लेकर यहाँ पर आते रहे हैं कि हमारे पास उर्दू मीडियम से 8वीं की क्लास थी, उसके बाद 9वीं और 10वीं बच्चों को पढ़ने के लिए हमारा जो गांव है कुलीबोड़ का, वहाँ से 25 किलोमीटर दूर जाना पड़ता था और कनेक्टिविटी कुछ भी नहीं थी। कनेक्टिविटी के लिए वहाँ से 5 किलोमीटर दूर रिक्शे से जाना रहता है पाचोड़ के लिए, फिर पाचोड़ से जो है तो अडूल या पैठन के लिए जाना पड़ता है। ऐसे इसमें बच्चों को और खासतौर से लड़कियों को ट्रैवलिंग में और उसमें बहुत ज्यादा दिक्कत होती है। हम बार बार ये इसको लेकर मांग करते रहे कि हमको 9वीं और 10वीं की जो है तो एक क्लास शुरू कर दी जाए, लेकिन अभी तक के हमारे ऊपर कोई भी जो है एक्शन नहीं लिया गया। 3-4 दिन पहले हमारे शालेय समिति के अध्यक्ष अनीस भैया पटेल ने एक पत्र के द्वारा कि अगर ये मान्यता नहीं दी गई तो मैं आत्मदान करूंगा, इस बात को लेकर इशारा किया था। तो हम लोग सब गांव वाले मिलकर यहाँ पर आए थे और हमने अपनी मांग रखी कि अगर ये नहीं होता है तो अब जब हम लोग यहाँ पर इसके लिए बैठे उपोषण के लिए, तो हमको ये आश्वासन दिया गया है कि सोमवार से तुम्हारी क्लास शुरू हो जाएंगी, और अगर सोमवार से क्लास शुरू नहीं होती है तो फिर से हम यहाँ आकर जो है तो हम अपने आगे की कार्रवाई जारी रखेंगे। हमको क्लास के साथ साथ में टीचर भी अवेलेबल चाहिए और उसकी जितनी भी फैसिलिटी होती है वो टोटल भी चाहिए। धन्यवाद। उन्होंने लेखी आश्वासन दिया है क्या तोंडी आश्वासन दिया? लेखी आश्वासन तो नहीं दिया, लेकिन टोटी आश्वासन दिया, और आश्वासन जो है तो हमको सीओ साहब ने नहीं बल्कि दानवे साहब ने दिया। उन्होंने कहा कि अगर नहीं हुआ तो उसके बाद मैं खुद तुम्हारे साथ में चलकर जो करना है वो आगे की हम कार्रवाई करेंगे। दादा, तुमची आज मोठी एक तब्बल 2 ते 2.5 तासांची जिल्हा परिषदेची सीओ सोबत बैठक झाली, काय काय झालं बैठकीत, काय निर्णय झाले, काय सांगा? जिल्हा परिषदेचं कारण आचारसंहितेमधल्या काळामध्ये अनेक कामं जनतेचे, ग्रामीण भागाच्या ग्रामपंचायतीचे, घरकुलाचे असतील, रस्त्यांचे असतील, आरोग्य केंद्रांचे असतील, शिक्षकांचे असतील, शाळा खोल्यांचे असतील, असे अनेक विषय पेंडिंग होते आणि त्याच्याविषयी मुद्दाम आढावा घेण्यासाठी सीओ साहेबांबरोबर सगळ्या अधिकाऱ्यांवर चर्चा करण्यासाठी मी आलो होतो। चांगल्या पद्धतीनं बैठक झाली, कारण ह्या जिल्ह्यातील ज्या ज्या योजना ज्या अभांतरी राहिलेल्या आहे, मागे राहिलेल्या आहे, विशेषतः घरकुलाच्या योजना असतील, कित्येक गोष्टीला अजून सरकारचं केंद्राचं अनुदान येत नाही। राज्याने काही असतं, आता जसं निजामकालीन शाळा आहे, तिथं मंत्रिमंडळाची बैठक झाली, 20% जे लोकसहभाग असतो तो द्यायचं सरकारने कबूल केलं, अजून काहीच केलेलं नाही। आपण अशा ज्या ज्या काही विषय, घरकुल असतील, आता प्रधानमंत्री घरकुल मागच्या 2 वर्षांनी कुठे आलेलेच नाही। मग या सगळ्या विषयात सीओ साहेबांशी चर्चा करून, कारण अधिवेशन सुद्धा तोंडावर आहे, राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करावा लागेल आणि मला असं वाटतं या जिल्ह्याच्या विकासाच्या हेतूनं मी ती भूमिका सातत्याने घेत आलोय। आताही मला असं वाटतं मी सगळ्या प्रशासनाकडून असा रिव्ह्यू घेतलेला आहे। अधिवेशनामध्ये राज्य सरकार असेल, राज्य सरकारचे मंत्री असेल, त्यांच्याशी चर्चा करून समन्वय साधून हे सगळे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचे मार्गी लावण्याचा संकल्प या बैठकीत आम्ही केला। एक शाळाही मंजूर केली तुम्ही, उर्दू शाळा सुरू केली? शाळा मंजूर नाही, 8वी पर्यंत शाळा होती, 9वीचा वर्ग सुरू झाला पाहिजे, त्याचा प्रस्ताव वेळेत आला नव्हता। मी सीओ साहेबांना कार्योत्तर मान्यता देण्यासाठी 1 नाही तर 2 उर्दू शाळेचा मुद्दा आहे, 9वीचा वर्ग सुरू करायचा आणि सोमवारपासून 9वीचा हा वर्ग सुरू होणार आहे, तेही आदेश सीओ साहेबांनी दिलेले आहेत। पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी समोर येते सध्या। आता त्यांनी मागे म्हटलेलं आहे की एखादं पुत्र जरी गाडी खाली आलं तर राजीनामा मागतात। आता जनाची नाही तर मनाची सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं। रोज या सगळ्या गोष्टी होतात, पुण्याचं नाव बदनाम होतंय। पुणे आपली एक सांस्कृतिक राजधानी या महाराष्ट्राची, असं असताना पुण्याचं नाव अशा पद्धतीनं समोर येणं ह्या महाराष्ट्राच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे, अपमानास्पद आहे आणि म्हणून
राज्य सरकारने याचे काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ओके. दुसरं आहे की संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यावरती भोसरी टीका केली आहे की राऊत तुम्हाला बांबू लावला तर त्रास होईल. विषय बांबू लावण्यावर आहे. मला वाटतं शिरसाटांसारखी भाषा मला काही येणार नाही, परंतु संजय राऊत साहेबांनी चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र करून तुमची चांगलं जे तुमचं स्ट्राईक रेट आहे सगळ्या तुमची महायुतीचं जे 41 होतं ते 17वर आणलेलं आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलण्याची फार आवश्यकता नाही. आपल्या संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही बदल्या झाल्या होत्या शिक्षकांच्या, हो, तर त्याच्यावरून काही आक्षेप निर्माण झाले, या संदर्भात काही चर्चा झाली का? बिलकुल. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशी केलेली आहे. इथल्या काही प्रशासकीय कारणावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. मी या संदर्भात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली आहे. आता इथं त्या बोलण्याचा काही प्रश्न नाही. राज्य सरकारकडेच ते बोलावं लागेल आणि येणाऱ्या अधिवेशनात मी ते बोलणार.